मॅच 3 षटकांची असेल. कैलासदादा पोरजी एक गुणवंत खेळाडू यांच्या पवित्र शुभास्ते आपण टॉस करतोय. टॉस द बॉस. यस टॉस. यस पिसावरे टीमने टॉस जिंकला. निर्णय काय असेल? तर यश साठी पहा दोस्ती विनंती राजा माणूस आमचे सुनील दादा पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत. यश आपल्यासाठी 1000 रुपये ते जमा झालेत आणि आमचे बैलगाडा शर्यतीवरती एकच नाव आहे जेडी शेट मामा यांच्या माध्यमातून 1000 रुपये ऑनलाईन डायरेक्ट तुमच्या फोन पे ला येतील. यश आपले 1000 रुपये ते जमा आहेत. यश या पण लगेच. सुनील दादा पाटील यांच्या माध्यमातून यश साठी 1000 रुपये आणि आमचे जेडी शेट मामा जेडी मामा यांच्याकडनं ऑनलाईन ऑनलाईन तुमच्या फोन पे ला येतील. मामाचं ऑनलाईन नाही का ते पाठवतील कोणत्या मोबाईलनं काय हरकत नाही. यस मॅच आनंद घेतात आमचे सुनील दादा पाटील त्यानंतर आमचे साई त्यानंतर आमचे लक्ष्मण शेठ पाटील अक्षय असतील मॅचचा आनंद घेतात. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आपल्या मानाच्या सन्मानाच्या अभिमानाच्या स्पर्धेमध्ये. जय गणेश्वर धानसर यांच्या संयुक्त विद्यमानाने भरलेल्या क्रिकेटचा रणसंग्राम गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा. आमचे प्रेम म्हात्रे पिसारवे यांना विनंती करीन आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नकुल शेठ पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सर्व आमचे ग्रामस्थ मंडळ पिसारवे या ठिकाणी मॅच बघण्यासाठी आले त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. विकास पोरजी यांचा सन्मान आपण घेऊया. ढोल ताशे नगारा वाजवीत आपण त्यांचा सन्मान घेतोय. विकास दादा आतंक का दुसरा नाम विकास दादा एकच वादा विकास दादा. नकुल दादा या व्यासपीठावरती कैलास दादा आपल्याला इन्व्हाइट करतात. किशोर दादा आपल्याला इन्व्हाइट करतात या मंचिकावरती. चला मॅच ऑन आहे. जिंकणारा संघ सरळ फायनल मध्ये थेट प्रवेश असणार आहे. चला नक्कीच मुरबी टीमचे 12th मॅन कॉम बॉक्स मध्ये पाठवा. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गरजे रक्तात माझ्या काळजात माझ्या वाते छत्रपती शिवाजी राजे. रायगड स्वराज्याची राजधानी नाही रायगडामध्ये तोलाचा मजकूर गाय तुमच्या समवेत समालोचन करतोय साईनाथ राजे माझं नाव. घेऊन चलते क्रिकेटच्या अथांग महासागरावरती अवतरले हे क्रिकेटचे भव्य दिव्य देदीप्यमान तारांगण. खेळाडू कक्षामध्ये पहा पडद्यावरती तुम्ही पाय ठेवलेत काढा मित्रांनो. भगवा रंग आहे मित्रांनो. मॅच ऑन आहे. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू चाललाय सरळ डिपिंग विकेट रिजन मध्ये. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन ओव्हर द रोप 4 रन. पॉवरफुल फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा काऊन दिला चेंडू चाललाय लॉंग लेग सीमा पार खणखणीत दणदणीत 4 रन. पवार वरती आक्रमणाला सुरुवात केली. प्रसाद घरत आलाय परत खणखणीत 2 चेंडूवरती 2 चौकार आपण या ठिकाणी पाहिले.
जबरदस्त खेळ दोन्ही टीम मध्ये प्रभावशाली खेळाडूंचा भरणा आहे. विजय पवार वरती पॉवरफुल फलंदाजी ते साकारत असताना प्रसाद गरज इथे चांगली फलंदाजी लय मध्ये आलाय, त्याला ताल मिळलाय, त्याला सूर मिळलाय. गोलंदाज तयार, षटकातील पुढील चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये नाहीये, परंतु चेंडू चाललाय राखेल चेंडूवरती येतात तोपर्यंत एक धाव कंप्लीट. 9 धावा धाव पुस्तकावरती. जबरदस्त मॅच, छोटे मोठे युद्ध संपलेत मंगेश पाटील सर. आता मात्र महायुद्ध या ठिकाणी चालू झालाय. महायुद्धाचे शंख इथे फुंकले गेलेत आणि काय जबरदस्त दोन्ही खेळाडू, दोन्ही संघ अगदी प्रभावशाली खेळत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार, समोरच्या दिशेनं यावेळी चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न होता परंतु फटका फसलाय. फलंदाज बाद, यावेळी परतावं लागेल. हर्षल पाटील बॅक टू द डगआउट. पहिला झटका क्रमांक 1 टीम उर्बीला. प्रशांत पाटील आमचे नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक आहेत. प्रशांत नानू या आपला सन्मान आम्ही व्यासपीठावरती करणार आहोत, आपण यावं. कैलास दादा, किशोर दादा आपल्याला इन्व्हाइट करतात. नानू या, आपलं स्वागत आहे. आपली स्पर्धा आहे मित्रांनो. बिग विकेट मैदानाच्या बाहेर हर्षल 11 मुरबी संघ आपण या ठिकाणी पाहतोय. आमचे नरेश पाटील साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत. संकेत असतील मॅचचा आनंद घेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. अजय ठाकूर येत आहेत. विजय पवारला मिळते ते सफलता. गोलंदाज तयार, षटकातील पुढील चेंडू. ओ यस, यश लागले. फलंदाज बाद, दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर. विजयला मिळते दुसरी सफलता. अजय ठाकूर. प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करताना आपण पाहिली. तोच हा खेळाडू आमन येतोय. विजय पवार यांच्या षटकाचा विचार केला तर चेंडू फेकून झाल्यात एकूण 5 धावसंख्या. धावफलकावरती पाहिली तर 9. 2 चेंडूवरती 2 चौकार खेचणारा, वैयक्तिक 9 धावसंख्येवरती खेळणारा खेळाडू प्रसाद गरज नॉन स्ट्राइक एंडला. ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. आज हॅट्रिक, फोरट्रिक, फायट्रिक होताना आपण पाहिली मैदानावरती. मयुरेशनं काय गोलंदाजी केली वाकलंड संघाचा. ऑन हॅट्रिक, पुन्हा एकदा हॅट्रिक संपादित करणार का विजय पवार? हो, यावेळेस एज लागली होती, नाही आहे इथे मात्र 2 चौकार देऊन देखील एक ग्रेट कमबॅक. जोरदार टाळ्या विजय पवारसाठी मित्रांनो. सुरेख गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धाव पुस्तकावरती एकूण धावसंख्या पाहिल्या 9 धावा टीम मुरबी. चला चला पिसारो टीम, थँक्यू. लगेच क्षेत्ररक्षण सजवा. तुम्हाला सेकंड इनिंग तुम्हालाच खेळायची आहे. त्यासाठी टीम मीटिंग आपण करू नका मित्रांनो, कारण आपल्याला अंधार होईल खेळताना. कारण सूर्य आता अस्ताला चाललाय. डिसेंबर महिन्यामध्ये पाहिलं तर दिवस हे छोटे असतात, रात्र मोठी असते. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज अपकमिंग स्टार पिसार गावचा नवीन तेजोमय कामगिरी करणार का? हो, चांगला तडाखा. क्षेत्ररक्षक आल्या, टिपला झेल की नाही? नाही, अगदी झेल आपल्या हातामध्ये त्याने केला होता शैलेशनं. प्रयत्न चांगले होते, झेल देखील सोपा होता. 1 और 11, 11 धावसंख्या धावपुस्तकावरती. जबरदस्त लाजवाब पर्व आपण या ठिकाणी एन्जॉय करत असताना तेजस पाटील चांगला फटका ड्राईव्ह करतात डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल रॉकेट थ्रो येतोय. क्या बात आहे. सुरेख थ्रो. सुरेख संघ खऱ्या अर्थानं आपण पाहिलं. खंदेश समर्थक पिसारे गावचे भरपूर प्रचंड प्रमाणात आहेत. मैदानाच्या चौफेर आपण जर पाहिलं तर पिसारवा आणि फक्त पिसारवे. पिसारचे प्रेक्षक किती जरा टाळ्या होत्यात मग आपल्या मॅच साठी. क्या बात है.
जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी ते साकारत असताना अपकमिंग स्टार आहे. पिसार्वे गावाचा हा इतिहास घडवून देणारा खेळाडू आहे. कमी वयात खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गोरक्षणात दादा देखील मॅचचा आनंद घेत असताना. हो हो बॅटची कडा यस फलंदाज बाद बिग विकेट मैदानाच्या बाहेर. प्रसाद घरत येतोय मैदानाच्या बाहेर परत. हॅलो चल नवीन फलंदाज लगेच मैदानामध्ये उतरायचा आहे. मॅच ऑन आहे. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू. हो हो पुन्हा एकदा चेंडू हवेच्या लाटांवरती. विजय पवार हो हो टिपला नाहीये झेल. प्रयत्न चांगला आहे. चांगली फिल्डिंग आहे. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. क्या बात आहे विजय. अगदी चंद्रकोरातून तो धावत आला. अगदी सर्कलच्या एंड टॉय वरती तो मात्र क्षेत्ररक्षण करत होता. प्रयत्न भरपूर चांगले होते विजयचे परंतु रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतील. तेजस संगीत धाव फलकावरती एकूण धाव संख्या पाहिली. एकूण धावा 14 आहेत. कौस्तुभ करावकर आमचे शरद भाऊ देखील मॅचचा आनंद घेत असतील. शरद भाऊ करावकर आणि आमचे जबरदस्त मित्र ओंकारजी पाटील मॅचचा आनंद घेत असतील. उत्कृष्ट समालोचक आमचे संदीप सर पाटील मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करूया. गोलंदाजी माग करते इथे गोलंदाज तयार. रायगड समालोचक असोसिएशन समितीचे अध्यक्ष आहेत संदीप सर पाटील मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे मात्र षटकाची होते सांगता. धाव पुस्तकावरती एकूण धावसंख्या आपण पाहिल्या. 2 षटकाची समाप्ती. एकूण धावसंख्या 14. 4 फलंदाज बाद होत आहेत. गोलंदाज शैलेश म्हात्रे गोलंदाजी माग करते. शैलेश शास्त्र गोलंदाज तयार. पहिलाच बॉल यावेळेस उडवलाय चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे टिपला जेल. क्षेत्ररक्षक राजकुमार. एकच नाव त्याचं नाव आहे राजकुमार. टिपला जेल. फलंदाज बाद. प्रथम येतात. प्रथमला चांगला खेळ इथे मैदानावरती साकारावा लागेल. प्रथम मध्ये क्षमता आहे मोठे बिग हिट करण्याची. ती क्षमता ती ताकद तो होस तो जज्बा इथे दाखवावा लागेल. गोलंदाज तयार. हो हो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. कही पे निघाय कही पे निशाणा. जबरदस्त गोलंदाजी. भेदकता पाहिली शैलेशी. जबरदस्त गोलंदाजी. लाजवाब पारदर्शक नेत्र दीपक. इथे गोलंदाज तयार. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू. शैलेश हो हो क्या बात. एकदा जोरदार टाळ्या गोलंदाज शैलेश साठी. प्रत्येक मॅच मध्ये त्याने उल्लेखनीय कामगिरी केली परंतु आता संघाला धोका आहे. मुरबी टीम संघाला धोका. मग बिंदास ठोका. ठोकम ठोक
ठोकम ठोकी फलंदाजी ते मात्र तुम्हाला करायची आहे. 3 चेंडू झालेत, एकही धाव नाही, परंतु एक विकेट शैलेशला जरूर मिळालेला आहे. परंतु पाहूया प्रथम यावेळेस बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव केले असताना चेंडू त्याला गॅपमध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव सदरित्या पुन्हा दुहेरी धाव जोखीम हो कलेक्टिंग खराब. 16 धाव संख्या धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूवरती तुम्हाला ठोकायचे आहेत फक्त षटकार आणि षटकार. प्रवीण घरत फिरकीचा जादूगार 40+ असो किंवा रेग्युलर असो त्याच्या नावाचा दरारा नक्कीच आहे र. तोच हा खेळाडू. प्रवीण दादा आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. स्विच हिट विनाशकालीन विपरीत बुद्धी क्या बात आहे. लाजवाब जबरदस्त कडक भेदक मारा तिखट मारा. जितकी गोलंदाजी तिखट परिस्थिती बिकट करण्याचा प्रयत्न शैलेश म्हात्रे. आमचे नकुल पाटील आणि आमचे डोनाल्ड भांजे या ठिकाणी येत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट या ठिकाणी पाहिला. टीम एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक धाव कंप्लीट. दुसरी धाव झाली आहे कंप्लीट. आज चेंडू निसटतात शैलेशच्या हातातून. फलंदाज बाद होतील. एकूण मिळतील धावा 2. आमचे नकुल शेठ पाटील दोस्ती दुनियात एक राजा माणूस क्रिकेटला भगवंत मानणारं व्यक्तिमत्व नकुल दादा पाटील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. हॅलो ठीक हॅलो. चला 19 धावांचं लक्ष. कॉम्बॉक्स मध्ये करूया बदलाव. अंतिम सत्रासाठी मंगेश पाटील सरांचा आवाज. तर थँक्यू सो मच. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. आज या स्पर्धेचा पहिला दिवस पाहता आणि पहिल्या दिवसामध्ये ही शेवटची मॅच तुमच्या समोर येते. एका साईडला संघ पाहिलं तर चला पाहुण्यांचा करूया आपण शुभ सन्मान. नकुलदादा पाटील पिसार्वे यांचा करतोय. मुख्य मंचकावरती शुभ सन्मान किशोरदादा पोरजी यांच्या शुभ हस्ते आपण करूया शुभ सन्मान. या नकुलदादा आपला सन्मान आपण स्वीकारा. हा प्रेम आहे आमच्या किशोरदादांचा. हा प्रेम आहे आमच्या कैलासदादांचा. करूया त्यांचा सन्मान. नकुलदादा मायेचे उपदार शाल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन आपण नकुलदादांचा करतोय शुभ सन्मान. थँक्यू नकुलदादा आपण आल्यात. स्पर्धेची आपण शोभा वाढवली. तुमचं मनापासून आभार. येस इट्स ओव्हर टू मंगेश पाटील सर. थँक्यू. तर थँक्यू. चला सलामीची जोडी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. तर पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये अवघ्या 18 धावा बनवल्या. बॅटिंग करत असताना मुरबी टीमनं सगळ्या क्षेत्रामध्ये लक्ष पाहिलं तर 19 धावांचा प्रवास. तर पहा 2 चेंडूवरती 2 षटकार जर ठोकले तर 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. आमचे दिवांशू अक्षय पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. तर नक्कीच पाहूया फलंदाज असतील विजय पवारची पॉवर मैदानावरती कशा पद्धतीने असेल. लक्ष मोठं नाही आहे. 19 धावांचा प्रवास मॅच मध्ये करायचा पिसार्वे टीमला. मॅच इम्पॉर्टंट आहे. इथून जर सामना जिंकला तर तो संघ एखाद्या ट्रॉफीचा त्या संघाला मान मिळेल आणि ट्रॉफीसाठी लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता. इथून जर संघ जिंकला तर थेट फायनलमध्ये तो संघ प्रवेश करेल. 18 बॉलमध्ये 19 धावा डिफेन्स करायच्या. त्याच्यामुळे गोलंदाजांना भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये करावी लागेल. अगदी तिन्ही गोलंदाजांना 100% योगदान मॅचमध्ये द्यावं लागेल. पहिल्या षटक या बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण
अमन ठाकूरला पाहतोय, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज विजय पवार यांना त्याला साथ देत असताना मंगेश पाटील ही सलामीची जोडी तुम्ही मंगेश मात्रे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गेम ऑन. पहिला बॉल लेटकट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, धाव घेण्यासाठी प्रयत्न केलाय, धोकेची घंटा मंगेशसाठी मात्र सेफ ऑफिस स्क्रीज वरती पोहोचल्यात. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, एक धावेनं वैयक्तिकांना संघाचं अकाउंट हे ओपन केलं फलंदाज मंगेश मात्रेंना. स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईक वरती विजय पवार. ज्या फलंदाजानं मागील 2 मॅच मध्ये अगदी चांगली फलंदाजी केली तोच फलंदाज विजय पवार इन ऍक्शन मध्ये आलाय. पहिल्या मॅच मध्ये काय दमदार केली राहिली, आता शेवटच्या मॅच मध्ये कशा रीतीनं खेळ साकारला जाईल. इन्स्ट्रक्शन थोडंसं पम्बलिंग झालं, लाईन चांगली होती. यस, अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल डिलिव्हर केलाय. 22 मध्ये सिंगल धाव जोडली जाताना संघ 2 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी अमन ठाकूर मॅच मध्ये करतो. जरूर 19 धावा जरी वाचवायचे असतील तरी आम्ही मेहनत संघर्ष मॅच मध्ये करू आणि हे दाखवत असताना सध्या अमन ठाकूर हा गोलंदाज मोरबी टीमचा. समोर मंगेश मात्रे एक विस्फोटक फलंदाज. प्रहार करण्याचा प्रयत्न, लेंथ लाईन चांगली, अचूक टप्प्यावरती भेदक गोलंदाजी करत असताना अमन ठाकूर टी फॉर टॅट जसं तसं उत्तर देण्याचा प्रयत्न सेकंड 17 मध्ये मोरबी टीम करत्या. मागील 3 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी आपण अमनची पाहिली आहे, तिथे धावा खर्च केल्या 2. समोर मंगेश मात्रे प्रहार केलाय, थांबणार नाही, मॅचला लवकर संपवण्याचा प्रयत्न, ठोकला मंगेश मात्रेला षटकार. चला, उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस. पहिली मॅच असेल एकाडपाडा, त्याला फाईट करत दहीसर. अगदी संघ वेळेवरती उपस्थित 9 वाजता तुम्ही रिपोर्टिंग द्या. 9:30 वाजता पहिला बॉल फेकला जाईल, याच्याकडे लक्ष द्या. सेकंड मॅच असेल कुटारी उत्तर शिव, तिसरी मॅच असेल किरवली बेतवडे आणि चौथी मॅच रोहिंजन कार्डी. असे 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. मात्र इथे पूर्णपणे आक्रमण चढवल्या मंगेश मात्रेच्या बॅटमधून सलगचा हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. दिवांशु अक्षय पाटील यांच्याकडून खरं तर मंगेशसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज जमा झाला आणि जर नॉट आउट मध्ये हा सामना जिंकला तर 5000 रुपयाचा कॅश प्राइज या दोन्ही खेळाडूंना दिला जाईल. प्रहार केलाय, सामना फिनिश केलाय. आजच्या दिवसामध्ये अगदी आपला अधिराज्य कायम ठेवला तो मात्र पिसारे टीमनं आणि तो संघ आज नशीब अजमावत असताना थेट या स्पर्धेमध्ये फायनलचा तिकीट त्या संघाला दिला आणि तो संघ आज खरं तर फायनलमध्ये प्रवेश. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो